नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज महाराष्ट्रातलं वातावरण अचानकपणे बदललं। मनोज जरांगे पाटील यांनी आज एक बैठक बोलवली होती। जाहीर केलं होतं की ही शेवटची बैठक असेल या आंदोलनासाठीची। मला अत्यंत महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे। ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतरवाली सराटीला यावं असं त्यांनी आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे संपूर्ण राज्यातून लोक तिथे गोळा झाले। जरांगेंना मानणारे लोक आणि मराठा आरक्षणासाठी लढाऊ पद्धतीने आंदोलनात सहभागी होणारे लोक आणि जरांगेंचे सहानुभूतीदार सर्व बाया बापड्या आभारविरुद्ध सगळे तिथे हजर होते आणि एकाग्रतेने जरांगे काय म्हणतात याच्याकडे ते लक्ष देऊन होते। जरांगेंनी आज अत्यंत गंभीर आरोप केले आणि गंभीर आरोप करताना ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे या आंदोलनाचे एक प्रकारे शत्रू आहेत। आंदोलनाच्या विरोधात यापूर्वी ते म्हणाले होते ते काड्या करतात, भांडणं लावतात, लाठीमार त्यांच्याच आदेशानुसार झाला, असे अनेक आरोप पूर्वी त्यांनी केले होते। पण ते आज असं म्हणाले की मला सलाईनमधनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न होतो आहे, माझ्या विरुद्ध कटकारस्थानं रचली जात आहेत आणि मला जर तुम्हाला संपवायचं असेल, कारण तुम्हाला संपवायचं आहे, मला देवेंद्र फडणवीस तुम्हाला विशेषतः आणि त्यांना इतरांची सुद्धा साथ आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि ते म्हणाले की या सगळ्या लोकांना जर मला संपवायचं असेल तर मी स्वतः स्वतः सागर बंगल्यावरती येतो देवेंद्र फडणवीसांच्या, तुम्हाला मुद्दामून तिकडे यायची सुद्धा गरज नाही, मीच येतो तुमच्याकडे असं म्हणून जवळजवळ तासभर बोलले असतील। त्यांची शारीरिक अवस्था चांगली नव्हती आणि सलाईनवरती 16 दिवस उपोषण करणारा, केवळ आपल्या समाजासाठी लढणारा हा माणूस, तो माणूस अत्यंत संतापला, उद्वेगाने ते म्हणाले आणि उद्वेगाने ते म्हणाले की मीच आता येतो असं म्हणून ते उठले आणि उठलून सगळ्यांनी विरोध केला त्यांना की जाऊ नका, तुमची तब्येत चांगली नाही, आधी तुम्ही बरे व्हा। मला आठवत आहे की यापूर्वीसुद्धा जेव्हा उपोषणाला जरांगे पाटील बसले होते तेव्हा त्यांच्या काही कुटुंबियातल्या काही व्यक्तींनी, स्त्रियांनी विशेषतः अक्षरशः आक्रोश केला होता आणि त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होतो आहे, ऐका माझं, थांबवा त्यांना काहीतरी घ्यायला लावा असं ते म्हणत होत्या महिला। ते दृश्य पाहवत नव्हतं आणि तशाच प्रकारे आज जरांगेंचा आवेग, त्यांचा संताप, त्यांचा उद्वेग हा बघवत नव्हता। त्यांना आवडण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते गाडीत बसले आणि मुंबईच्या दिशेने त्यांनी कूच केल्यानंतर सुद्धा निघण्यापूर्वी ते पुन्हा बाईट्स देत होते आणि बाईट देताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार आरोप करत होते, तुफान आरोप करत होते। तिथून निघाल्यानंतर मग हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी, मी कॅमेऱ्यापुढे बसण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतोय की त्यांच्या वाटेवरती काही ठिकाणी महिला, पुरुष हे त्यांच्या वाटेवरती बसलेले आहेत आणि त्यांचं आव्हान एकच आहे की पहिल्यांदा तुमच्या प्रकृतीला जपा, प्रकृतीची काळजी घ्या आणि मग तुम्ही तिकडे जा, मग आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येतो। पण जरांगे पाटील यांची काळजी घेणारा त्यांचा समाज किती मोठ्या संख्येत हे लक्षात घ्या। त्यामुळे त्यांचा आवेग, त्यांचा उद्रेक, त्यांचा संताप हा त्यांच्या समाजाच्या कळकळीतूनच आलेला आहे, हे आपण लक्षात घ्या। एखादा माणूस उपोषणाला बसला, खूप दिवस झाले, काही खाल्लं नाही, तर थोडं आपल्या शारीरिक स्वास्थ्य जसं बिघडतं तसं मनावर सुद्धा थोडासा परिणाम होतो, चिडचिड होऊ शकते। पण ही चिडचिड नाही आहे, ही समाजाच्या पोटी जी आच आहे, समाजाबद्दलची जी आच आहे, जो कळवळ आहे, त्यातून मनोज जरांगे हे बोलत आहेत आणि ते बोलण्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या। आज ते बोलले, त्यांनी गंभीर आरोप केले आणि माझं हे गंभीर आरोप त्यांनी केले त्याबाबत एकच आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत
कुठल्याही व्यक्तीचा एकेरी उल्लेख त्यांनी करू नये असं मी यापूर्वीच सांगितलं आहे. देवेंद्रजींचा वरती टीका करताना सुद्धा एकेरी उल्लेख करणं किंवा कोणाबद्दलही अपमानास्पद पद्धतीने बोलणं हे कोणीही टाळलं पाहिजे असं माझं कळकळीचं आव्हान आहे. कारण मग काय करतात हे लोक जे जरांगेंच्या विरोधातले आहेत किंवा एकूणच या सत्ताधाऱ्यांची पद्धत अशी आहे, प्रवृत्ती अशी आहे की ते एकच सगळ्या याच्यातली एखादी किरकोळ चूक लक्षात घेतात आणि ती धरून तुमचा मूळ मुद्दा बाजूला टाकून तुम्हाला टार्गेट करायला लागतात. मग तुमचं आंदोलन जे आहे, आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडून तुमच्यावरती व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप सुरू होतात. त्यामुळे ही काळजी कुठल्याही आंदोलकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटील हे आजच्या पूर्वी काय म्हणाले होते. ते असं म्हणाले होते की सरकारचा कोणताही डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री पाठीशी असल्याचे सांगून एक जण गावोगाव फिरवत आहे. एखाद्या नाराज व्यक्तीला गुलाल उधळण्यासाठी मुंबईला घेऊन जातो आहे. हा आरोप, गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा ते सतत राजे असा उल्लेख करतात. ते म्हणतात की समाजाला वेठीला धरू नका आणि जी अधिसूचना आहे म्हणजे सगळे सोयऱ्यांची हा शब्द आहे आणि त्यासाठी ते आग्रही आहेत, त्या अधिसूचनेची अंमलबजावणी का केली जात नाही जे आश्वासन त्यांना दिलेलं होतं. त्याचवेळी मी म्हटलेलं होतं की मुख्यमंत्री आणि एकूणच सरकार हे जरांगेंच्या बाबत हे गंडवागंडवीचा सुद्धा उद्योग करू शकतं आणि त्याप्रमाणेच झालं आणि जरांगे हे समाधानी नाही आहेत. त्यांनी असं सांगितलं की 10% आरक्षण नाकारले म्हणून वेठीस धरणार असाल मला. म्हणजे 10% जरांगेंचं काय म्हणणं आहे की 10% जे स्वतंत्र प्रवर्ग कोण जे आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना ते त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकणार नाही आणि मराठा समाज हा कुणबीच आहे, म्हणजे मराठ्यांचं कुणबीकरण करून OBCमध्येच आरक्षण असावं कारण ते टिकणार आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे, त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून त्यांनी हा काय म्हणतात अशा प्रकारचा आक्षेप घेतलेला आहे की सरकारचं वर्तन योग्य नाही, सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. आता ते असं म्हणतात की जी समिती नेमलेली होती जी की कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधी तिने कितीतरी काही 5-6 महिने कामच केलेलं नाही. आणि आता सरकार म्हणते की आम्ही हरकती मागवतो, खूप हरकती 6-7 लाख हरकती आल्या, त्याचा अभ्यास करायला लागेल असं करून सरकार टोलवाटोलवी करते आहे. सगळे सोयरे हे सुद्धा सगळे सोयरे बाबा जे आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण करत नाही आहे आणि शिवाय आपलं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा जरांगेंचा आरोप आहे. आता बघा, एक जो 2 माणसं एकदम पुढे आली की बारस्कर नावाचे गृहस्थ पुढे आले आणि ते एकदम वारकरी संप्रदायाचे कोणते संत महात्मे म्हणून पुढे आले. जरांगेंनी सांगितलं होतं की यांना एकदम फेसबुक लाईव्ह कसं झालं, त्यांना सगळे चॅनलवाले त्यांना कसं दाखवत आहेत. मग त्यांनी जरांगेंवरती गंभीर आरोप केले आणि गंभीर आरोप करण्यामागची स्ट्रॅटेजीज अशी असते अशा प्रकारचे की जरांगेंची विश्वासार्हता आहे कायम, ती विश्वासार्हता संपवण्यासाठी म्हणून असे आरोप केले जातात आणि कोणीतरी महाराज म्हणून उभा केला जातो. आणि मग तो एक व्हिडिओ आला की हे जे बारस्कर आहेत ते जरांगेंना पाणी प्यायचा आग्रह करतायत आणि जरांगे त्यांना जवळजवळ बाजूला करतायत. म्हणजे त्यांच्या हातून पाणी घेतलं नाही म्हणून त्यांचा इगो जर दुखावला असेल तर हे कसले आंदोलक आहेत. मूळ उद्देश काय आंदोलनाचा, तुम्ही कशासाठी सहभागी झालेला आहात. जरांगेंच्या बद्दलचं तुमचं काही व्यक्तिगत इगो दुखावला असेल तर तो बाजूला ठेवला पाहिजे तुम्ही. आणि जरांगेंनी हे करण्यामागे त्यांना माहिती आहे की कोण आपल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, माणसं कोण घुसवतेमध्ये आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी. आता त्याने असंही सांगितलं एका गाडीतनं काही लोक आलेले होते आणि त्यांचेही हेतू स्पष्ट योग्य नव्हते आणि ते मुख्यमंत्र्यांनी पाठवले होते असाही त्याने आरोप केला. अनेक आरोप केले ते. आता दुसऱ्या एक बाई ज्या आहेत त्या मला वाटतं संगीता वानखेडे, त्या संगीता वानखेडे यांनी सुद्धा असे आरोप केले होते. त्यांचं म्हणणं असं होतं की छगन भुजबळ, मी आंदोलनात होते म्हणे आणि छगन भुजबळ यांच्यावर मी टीका केली
त्यांना मी ट्रोल केलं छगन भुजबळांना आणि हे आंदोलनासाठी ट्रोल केलं असं त्या म्हणाल्या. आता छगन भुजबळांना कशा पद्धतीने त्याने ट्रोल केलं हे बघायला पाहिजे, कारण कोणालाही अशा पद्धतीने ट्रोल करणं हे योग्य नाही आहे. चुकीच्या पद्धतीने केलं की तेही बघायला पाहिजे. आणि मी एवढं ट्रोल केलं असताना मग माझ्यावरती गलिच्छ टीका व्हायला लागली आणि त्यावेळी माझ्या मागे काही जरांगे पाटील उभे राहिले नाहीत असा त्यांचा आरोप. आता त्या पुढे काय म्हणाल्या की म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जरांगे पाटील हे मीडियाजीवी आहेत. आता बघा, आंदोलनजीवी हा शब्द शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधानांनी वापरला होता. आता या बाई ज्या संगीता वानखेडे त्या मीडियाजीवी म्हणतात, म्हणजे हा भाजपच्या कोशातला शब्द आहे, स्टाईल ती आहे, हे लक्षात घ्या आपण. त्यानंतर त्या असं म्हणाल्या की माझ्यासाठी काही ते बोललेच नाहीत, मला माझ्यावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी व्हायला लागल्यावरती. आणि जरांगे म्हणाले की तिला मोठं करायला काय मी इथे बसलो नाही आहे. आता आज त्या म्हणत आहेत जेव्हा मराठा आरक्षण दिल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील यांचं समाधान झाल्यानंतरच बारसकर उभे पत्रकार परिषद जाऊन ते जरांगेवरती आरोप करत सुटले. संगीता वानखेडे ह्या आरक्षणानंतर जरांगेंची भूमिका ठाम आहे, त्यांचं आंदोलन चालू आहे, मग त्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी म्हणून या बाईनं उभं केलं का? विचार करा. कारण ही वेळ सुद्धा लक्षात घेतली पाहिजे ना. अचानकपणे हे टीका करायला का लागली? अगोदर का नव्हतं टीका करत त्यांच्यावरती? मग जरांगेंवरती आरोप करणं म्हणजे सरकारी अधिकारी किंवा मग सरकारशी आतून त्यांचं संगनमत होतं, गुप्त बैठका झाल्या होत्या, काय वाटेल ते आरोप केलेले आहेत, कुठलाही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे बोगस लोकांच्या आरोपांवरती सर्वसामान्य मराठा समाज जो आहे आणि सर्वसामान्य एकूणच समाज हा अजिबात विश्वास ठेवणार नाही, याबद्दल मला खात्री आहे. कारण जरांगे पाटील यांची विश्वासार्हता 100% आहे. आता जरांगेने अजून एक आरोप केला की लोणावळ्यामध्ये मी झोपेत असताना म्हणजे गेल्या आंदोलनाच्या वेळी कुणीतरी अधिकारी आलं आणि कोर्टाचा कागद असल्याचं सांगत सही घेतली. आणि या सहीचा जर दुरुपयोग कोणी केला तर याद राखा, असा इशारा त्यांनी यापूर्वीच दिलेला आहे. बघा, म्हणजे सरकारसुद्धा कशा प्रकारे जरांगेंशी वागतं आहे. आता हे सगळं झाल्यावरती जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले की देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन कसं मान्य नव्हतं पहिल्यापासून, कशी त्यांची भूमिका विरोधातली राहिलेली आहे. आणि सातत्याने जरांगे सांगतात की मराठा आणि ओबीसी यांच्या विरोधात हे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, पण आपण एकत्र राहू असं जरांगे पाटील सातत्याने बोलत राहिले. आज त्यांनी आरोप केला की मी जातीच्या बद्दल बोलत नाही, पण हा बामणी कावा आहे. बामणी कावा म्हणजे कसा की नाना फडणवीसी पद्धत, म्हणजे भोळे बापडेपणाचे सोंग आणायचं, निरागस चेहऱ्यांनी आतून कारवाया करायच्या, अत्यंत कपट कारस्थानं करायची, पण दाखवायचं नाही आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं. याला बामणी कावा म्हणतात, कावेबाजपणा म्हणतात. आता हे त्यांचं वक्तव्य जे आहे त्यांनी केवळ फडणवीसांना उद्देशून केलेलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं आहे की अख्ख्या समाजाबद्दल मला काही म्हणायचं नाही, एका माणसाबद्दल मला म्हणायचं आहे. आता हा बामणी हा शब्द सोडून द्या तुम्ही, पण कावेबाजपणा जो आहे तो कावेबाजपणा कोण करतंय, हे देवेंद्र फडणवीस कसे कावेबाज आहेत हे वारंवार ते सांगतात. आता बघा, देवेंद्र फडणवीसांवरती त्यांनी गंभीर आरोप केले की सलाईन देऊन विष प्रयोग वगैरे. आता हे कुठल्या आधारे त्यांनी आरोप केले याची माझ्याकडे काही माहिती नाही. काय मला असं म्हणजे अशा प्रकारचे आरोप करताना सुद्धा थोडीशी काळजी घेतली पाहिजे, कारण काही पुरावा आहे का. तेव्हा असे आरोप केले की मग मूळ प्रश्नापासून या भाजपवाल्यांना किंवा या महाशक्तीवाल्यांना मूळ आंदोलनाचा जो प्रश्न आहे तो बाजूला ठेवून याच्यावरतीच तुम्हाला लक्ष करतात, तुमच्यावरती टीका करायला सुरुवात करतात. त्यामुळे आरोप करण्यापूर्वी अशा प्रकारचे जरांगेंनी थोडीशी काळजी घ्यावी, कारण नाहीतर तुमचा जो मूळ चांगला उद्देश आहे तो बाजूला पडेल, असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. आता बघा, याच्याबद्दल जेव्हा फडणवीसांवरती आरोप झाले त्याबरोबर एक भाजपचे पोपट बोलायला लागले.
एक नितेश राणे म्हणाले की हे काय वाटेल ते आरोप करतायत, आम्ही जर सागर बंगल्यावर जाणार असेल तर आमची भिंत ओलांडून त्यांना जायला लागेल, आणि हे आता मराठा आरक्षण दिलं असताना हे कशाला आंदोलन करतायत. आणि प्रसाद लाड तर म्हणाले, ते देवेंद्रांचेच खास पट्टशिष्य, की ते असं लाड म्हणाले की ही नौटंकी बंद करा तुम्ही, असं खुलेआम हे म्हणाले. आणि ते म्हणाले लेकरू लेकरू म्हणून ढेकरू देऊ नका, समाज खुश आहे आणि तुमची आता गरज नाही आहे, असं म्हणतात लाड. म्हणजे आता आरक्षण मिळालं गप्प बसा, आता घरी बसा, जा आता तुमची गरजच नाही, मी सार्वजनिक जीवनातनंच तुम्ही बाद व्हा, अशाच प्रकारची इच्छा दिसते प्रसाद लाडांची. आता प्रसाद लाड यांच्यापेक्षा मनोज जरांगे पाटील यांची विश्वासार्हता 500% जास्त आहे. हे प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणासाठी कोणतं आंदोलन केलं आत्तापर्यंत? जाऊ देत, त्यांच्याबद्दल फारसं बोलण्याचे काही कारण नाही, पण ते फडणवीसांचे खास माणूस आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भाजपचे दुसरे प्रवक्ते भातखळकर म्हणाले की फडणवीस हे 52 कशी सोनं आहे म्हणाले ते, आणि फडणवीसांनीच आरक्षण दिलं, आणि महाविकास आघाडीने सरकारने वकीलच पाठवले नाहीत न्यायालयात लढण्यासाठी, म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. किती खोटारडेपणा करतात, किती खोटं बोलतात हे लोक. आता माझ्याकडे एक बातमीच आहे 2018 सालची, ती तुम्हाला सांगतो. हां, आता 2018ची इंग्रजीतली बातमी आहे. त्या इंग्रजी बातमीत अशोक चव्हाण, म्हणजे आदर्श घोटाळा फेम अशोक चव्हाण, जे केवळ दबावापोटी भारतीय जनता पक्षात सामील झाले, ते स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांनी काय म्हटलं बघा, ते असं म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना की सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटीज ॲक्ट SCBC ॲक्ट इन 2018 हा जो पास केला फडणवीसांनी, तो विदाऊट ड्यू राईट्स, म्हणजे तुम्हाला अधिकार नसताना तो तुम्ही पास केला, आणि म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. पण म्हणजे फडणवीसांची चूक होती ती, आरक्षण टिकलं नाही याबद्दलची. ही चूक फडणवीसांची होती असं स्वतः अशोक चव्हाण त्या समितीचे प्रमुख म्हणाले. आता काय अशोक चव्हाणांची भूमिका आहे मला माहिती नाही, आता ते याविषयी बोलतच नाहीत आता काही, कारण ह्या त्यांचं राजकीय स्वार्थापोटी की ते गेलेत, कारण काही चौकशा होऊ नयेत, आपली ईडी वगैरे मागे लागू नये म्हणून. पण उघड स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, म्हणजे चूक महाविकास आघाडी सरकारची उद्धव ठाकरे यांची बिलकुल नव्हती. उद्धव ठाकरे यांनी तर सांगितलं होतं की तेच वकील, तेच आर्ग्युमेंट, हे सगळं आम्ही केलेलं होतं, पण तुम्हाला अधिकारच नसताना तुम्ही 2019ला इलेक्शन होती म्हणून आदल्या वर्षी तुम्ही आरक्षण देता केवळ राजकीय निवडणुकीपुरता विचार करू, आणि म्हणून ते आरक्षण टिकलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हे सांगत नाहीत. मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घ्या. आणि मी फक्त सांगत नाही हे, किंवा हे अशोक चव्हाणच फक्त सांगत नाहीत. आज मी म्हणजे तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेचे, ज्यांच्यावरती एक प्रवक्ता, एकनाथ शिंदेचा प्रवक्ता संजीव भोर, त्यांनी सुद्धा एका चर्चेमध्ये, ज्यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका केली जाते आहे, रास्तपणे टीका केली जात असेल ती, म्हणजे मनोज जरांगेंकडून, ते संजीव भोर काय म्हणाले की अगोदरच्या आरक्षणामध्ये नीट काळजी घेतली गेली नव्हती. ती काळजी ती एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा हाणामाऱ्या आहेत. ते असं दाखवत आहेत की शिंदेंनी काळजी घेतली, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शिंदेंनी मोठा सर्वे घेतला. गोखले इन्स्टिट्यूटसारख्या चांगल्या संस्थेने तो सर्वे केला होता. गायकवाड समितीचा जो सर्वे होता त्याचा आकडा खूप कमी होता, आणि त्याच्यापेक्षा खूप अधिक प्रमाणामध्ये त्याचा आकडासुद्धा माझ्याकडे आहे, खूप अधिक प्रमाणामध्ये. बघा, गायकवाड समिती, गायकवाड आयोग जो होता, त्यांनी 2,18,000 लोकांचा सॅम्पल घेतलं, आणि जो देवेंद्र फडणवीसांनी नेमलेला, आणि शुक्रेंनी जस्टिस, त्यांनी 2,60,00,000 देशातला सर्वात मोठा हे सर्वेक्षण होतं. हे सर्वेक्षण पथदर्शी आहे, म्हणजे या आरक्षणाच्या आधारे आता सगळ्या राज्यांना सुद्धा आरक्षण घेता येईल,
असं हे प्रवक्ते म्हणाले. बापट आयोग जो होता, जो 2008चा म्हणजे तेव्हा 2008 म्हणजे लोकशाही आघाडी सरकार होतं, तेव्हा तर फक्त 1202 कुटुंबांचा सर्वे केलेला होता. आणि आता बघा, हा अहवाल परिपूर्ण आहे आणि तो त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. असा युक्तिवाद हा एकनाथ शिंदेंच्या प्रवक्त्यांनी केला, हे आपण लक्षात घ्या. आणि हे काय सांगतायत बघा, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे 52 कशी सोनं असेल, तर जो अधिकारच आपल्याला नव्हता तेव्हा तुम्ही आयोग नेमून घाईघाईत आरक्षण दिलं, ते टिकणारच नव्हतं हे तुम्हाला माहीत होतं, पण तुम्ही केवळ निवडणुकीचा पुरता विचार केला. हे लक्षात घ्या तुम्ही. आता हा मुद्दा मी ही लबाडी फडणवीसांची तुम्हाला सांगितली कशा प्रकारची, किंवा भाजपवाल्यांची लबाडी कशी आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो की जो या आयोगाने जो युक्तिवाद केला आहे त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे सांगतो त्यानिमित्ताने, की 22 राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण आहे. नंतर 1902 मध्ये शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण मागास म्हणून आरक्षण दिलं होतं. 1942 मध्ये मुंबई प्रांत सरकारने, मुंबई प्रांत होता तो, बॉम्बे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट, त्यांनी मागास जातीत मराठा समाजाला टाकलं होतं. असा युक्तिवाद केला या आयोगाने. म्हणजे त्यांनी काही सर्वे केले, अभ्यास केलेला आहे. आणि मराठा समाज हा राज्यात 28% आहे आणि त्यापैकी 84% 84% हे पात्र आहेत आरक्षणाला, असं म्हटलंय. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्यापैकी 94% मराठा आहेत. दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत त्यांची जी सरासरी अन्य समाजांमध्ये आहे त्यापेक्षाही जास्त 2-4% मराठा समाजामध्ये दारिद्र्य रेषेखाली लोक जास्त आहेत. नंतर कामगारांमध्ये डबेवाले असतील, घरगडी असतील, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, हे जे थोडेसे कनिष्ठ प्रकारचे जॉब्स म्हणतात, ज्यात कमी पगार मिळतो, ज्यांना फारशी प्रतिष्ठाने फारसं शिक्षण न लागणारे जॉब्स आहेत, त्या जॉब्समध्ये मराठा समाजाचं प्रमाण जास्त आहे. आणि आता ज्याला आपण म्हणतो की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाज आहे, हे दाखवून त्यांनी हे केलेलं आहे आरक्षण. आता त्याची चर्चा करायची आपल्याला नाही, काही मुद्दे तुम्हाला फक्त सांगेन. म्हणजे सर्वेक्षणाच्या आधारे कुठला युक्तिवाद करून मोठं सॅम्पल घेऊन हे आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचं विधेयकाच्या जे संमत झालं त्यावेळी सगळ्या पक्षांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे मराठा समाजाने जे 10% आरक्षण दिले त्याच्याबद्दल कोणाला आक्षेप नाही आहे. पण बघा, हे आरक्षणाची जर प्रमाण अगोदर 16% देण्यात आलेलं होतं, टिकलं नाही, हा भाग सोडून दे. मग ते 12-13% आलं आणि आता 10% आलं. मग असं सांगण्यात आलं की छगन भुजबळांनी 12% 13%ला विरोध केला होता म्हणून ते कमी करण्यात आलं. शिवाय विधानसभेमध्ये त्याची चर्चाच झाली नाही त्याची कुठल्याही प्रकारची, आणि ती अहवालावरती चर्चा का करण्यात आली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. अहवालावरती चर्चा व्हायला पाहिजे होती पण ती चर्चा का करण्यात आली नाही हा एक प्रश्न आहे. नंतर काही जणांना वाटतं की हे सर्वोच्च न्यायालयात टिकेल का, आणि सर्वोच्च न्यायालयात टिकणार नसेल तर त्यापेक्षा जरांगे म्हणतायत त्याप्रमाणे जर कुणब्यांमध्ये दिलं आरक्षण तर कसं काय योग्य होईल, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि जरांगेंचं तेच म्हणणं आहे. म्हणूनच ते सरसकट सगळे सोय या प्रकारे ते मराठ्यांचं कुणबीकरण करू पाहत आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की मला शब्द दिलाय तर तो तुम्ही शब्द पाळा. मी माझ्या समाजाला शब्द दिलाय, त्यासाठी माझे प्राण गेले तरी चालेल, मी गोळ्या झेलायला तयार आहे, माझी कितीही बदनामी करा तुम्ही, पण मी मुंबईला जातो आहे आणि मुंबईला मी एक तर म्हणजे हौतात्म्य स्वीकारीन किंवा मी गुलाल घेऊन तुमच्याकडे गुलाल उधळाले, म्हणजे मी विजय प्राप्त करून मी येईल. आता हे सगळं याच्यामधलं राजकारण आहे हे आपण समजून घ्या. पण सगळ्यात वाईट अशी गोष्ट आहे की आता बघा, जरांगेने हे आव्हान दिल्यानंतर, मुंबईकडे कूच केल्यानंतर मग फडणवीस म्हणाले की ते काय बोलले ते मी ऐकलं नाही. ही पद्धत आहे. आता ते काय बोलले ते ऐकलं नाही, म्हणजे ते एका कार्यक्रमात होते, पण कोणी ते SMS सहज केलंच असणार ना. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय हे लाईव्ह, जरांगेंचं बोलणं लाईव्ह ऐकतोय विथ रॅप्ट अटेन्शन. अतिशय एकाग्र चित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातल्या
लाखो लोक ऐकत असताना, तिथे हजारो लोक तिथे उपस्थित असताना मला काहीच माहीत नाही, मी ऐकलंच नाही असं म्हणायचं. आणि त्याच वेळी आपले जे डावे उजवे आहेत, आपले जे भक्त आहेत किंवा आपले जे शिष्य आहेत, त्यांना सांगायचं की आता तुम्ही बोलायला लागा. ही कूटनीती आहे आणि मी कूटनीती करतो हे देवेंद्र फडणवीसांनी अगोदरसुद्धा म्हटलं. आता हे कूटनीती करताना आरोप कोणावरती केले जात आहेत? मग ते प्रसाद लाड असतील किंवा बाकीचे लोक असतील. नितेश राणे तर म्हणाले की हे तुतारीवाले तर नाहीत याच्यामागे. मग शरद पवार याच्यामागे कसे आहेत हे दाखवणं, अशा प्रकारचे आरोप करणं ही भारतीय जनता पक्षाचं हे कारस्थान आहे. आता शरद पवार मुख्यमंत्री आहेत का? शरद पवार सत्तेत आहेत का? काय संबंध त्यांचा? ते मदत करतात म्हणे मागून, पहिल्यापासून आरोप करतात. मग भाजपमधलाच जवळचेच काही लोक असे आरोप करायला लागले की शिंदे यांना मोठं करतात किंवा शिंदे यांच्या मागे आहेत. पण मनोज जरांगेंनी सगळ्यांवरती टीका केलेली आहे, कोणालाही सोडलं नाही. एकनाथ शिंदे, अजितदादा असतील किंवा हे असतील, त्यांना सोडले नाही. आणि आज ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे सरकार असताना मी बोलत होतो, त्याच्या अगोदरसुद्धा मी बोलत होतो, सरकार कुठलंही असो मी कोणाच्याही जवळ नाही, मराठा समाजाचे प्रश्न सोडवले जाणं ही माझी प्रायोरिटी आहे, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी मी काही करायचं आहे. पण जरांगे पाटील यांची विश्वासार्हता संपवण्यासाठी म्हणून प्रयत्न चाललेले आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं. आणि मी एक अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला पॉईंट सांगितला, तो असा की सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकलं नाही, ते महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्यामुळे नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने जे आरक्षण दिलं होतं, जे हायकोर्टात टिकलं, पण ते चुकीच्या पद्धतीने दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, म्हणून ते टिकलं नाही हे लक्षात घ्या तुम्ही. आणि ते संपूर्ण यांच्यावरती सोडून देत आहेत, म्हणजे महाविकास आघाडी सरकारवरती. महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दा सांगितला पाहिजे ठासून, कारण अशोक चव्हाणांनी सुद्धा सांगितलं होतं. हे तज्ज्ञांनी, मी तुम्हाला सांगतो की याच्यातल्या लीगल बाजू सांभाळणार या प्रश्नाची, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यावेळच्या त्रुटी काय होत्या, कारण केंद्राला अधिकार होता, नंतर मग केंद्राने तो राज्याला दिला अधिकार आणि म्हणून ते आरक्षण टिकलेलं आहे, म्हणून ते आरक्षण देता येतं आहे. आता तो राज्याच्या अधीन हे प्रश्न आलेला आहे म्हणून, नाहीतर तेव्हा तो नव्हता, हे लक्षात घ्या तुम्ही कृपा करून. हे किती खोटारडेपणे प्रचार करतात आणि असा प्रचार केला जात असताना त्याला समर्पकपणे उत्तर महाविकास आघाडी सरकारने दिलं पाहिजे, असं माझं कळकळीचं त्यांना आवाहन. आता बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे लोक बोलत आहेत याबद्दल. पण ज्या ठामपणे आक्रमकपणे या मुद्द्याचा प्रतिवाद केला पाहिजे तो प्रतिवाद केला जात नाही. आणि तो प्रतिवाद केला नाही तर बघा मीडियावरती कशा प्रकारचं दडपण आहे, मीडियामध्ये कोणाला हायलाईट केलं जातं आहे, कशा प्रकारे हायलाईट केलं जातं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पहिली प्रतिक्रिया जरांगेंनी आरोप केल्यानंतर ताबडतोब महाशक्तीने ज्यांना सांगितलं, महाशक्तीचे जे पोपट आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांना ताबडतोब दाखवण्यात आलं. आणि महाविकास आघाडीच्या वतीने किंवा विरोधी पक्षातले जे कोणी असतील किंवा मनोज जरांगेच्या बाजूनी जे लोक उभे आहेत त्यांचं दाखवण्यात आलं नाही ठळकपणे, हे लक्षात घ्या. आता हे जे काही चाललेलं आहे ते आपण लक्षात घ्या, या लबाड्या लक्षात घ्या. आणि यापुढच्या काळात तरी महाविकास आघाडीवाल्यांनी याची काळजी घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मनोज जरांगेंनी दुसरा जो महत्त्वाचा आरोप केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अशोक चव्हाण असतील, अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, विनोद तावडे असतील, हे आधी विरोधी पक्षातले ज्यांना ज्यांना आपल्याकडे आणलेलं आहे त्यांना ॲट अ गन पॉईंट, म्हणजे त्यांना तपास यंत्रणांच्या बळावर फडणवीसांनी आपल्याकडे आणलेलं आहे. विरोधकांना मोठं होऊन द्यायचं नाही, विरोधकांना खच्ची करायचं. आता हे राजकीय बोलले मनोज जरांगे, पण राजकीय बोलणं त्यांना भाग आहे, कारण हे शेवटी राजकारणसुद्धा आहे. ते स्वतः म्हणाले की मला राजकारणात कुठलीही ॲम्बिशन नाही, हे स्पष्ट केले त्यांनी. पण एका टप्प्यानंतर त्यांना राजकीय बोलणं भाग पडलं आहे आणि काहीही हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त कोणाचा एकेरी उल्लेख करू नये, कुठल्याही पुराव्याशिवाय गंभीर आरोप करू नये.
असं माझं त्यांना आव्हान आहे. कारण मूळ विषयापासून दुसरीकडेच लक्ष भरकटवलं जातं आणि त्यामध्ये महाशक्तीवाले भाजपवाले अत्यंत पारंगत. आता बघा त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पंकजाताई मुंडे असतील, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, हे जे आपल्या पक्षातले जे मोठे होऊ पाहणारे नेते आहेत त्यांनासुद्धा फडणवीसांनी मोठं होऊ दिलं नाही. मग त्यांना कसं बाजूला केलं हेही त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांचं म्हणणं असेल की हे पोरगं म्हणजे हे लेकरू त्यांच्या भाषेमध्ये हे जर ऐकत नसेल आपलं तर याचा एक तर गेम तरी करायला पाहिजे, नाही तर याचा एन्काउंटर केलं पाहिजे, याचा बळी दिला पाहिजे, असा आरोप त्यांनी केला. आता या आरोपाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की माझं काय मत आहे की यापेक्षा त्यांनी मूळ मुद्द्यावरती जरांगे पाटलांनी लक्ष हे केलं पाहिजे. रोहित पवारांनी जी प्रतिक्रिया दिली ती महत्त्वाची. त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी आणि विरुद्ध मराठा ही लढाई ही भाजपनीच लावून दिलेली आहे. भाजप जाती आणि धर्मामध्ये लढाया लावून देतात, भांडणं लावून देणं ही त्यांची भावना आहे. पण गुणवंत सदावर्ते जे देवेंद्र फडणवीस हे त्यांचे लाडके नेते आहेत, ते गुणवंत सदावर्ते लगेच म्हणाले की जरांगेंना अटक करा. यापूर्वी ते म्हणाले होते ते जातीय तेढ निर्माण करतात त्यांना अटक करा वगैरे वगैरे. पण गुणवंत सदावर्ते यांना किती गंभीरपणे घ्यायचं आहे हा एक प्रश्नच आहे. आता हे सगळे मी मुद्दे तुम्हाला सांगितल्यानंतर एक लक्षात ठेवा की 2014 पासून या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि विशेषतः 2019 पासून सगळ्या विरोधकांना संपवायचं. आता बावनकुळे तर म्हणाले की छोटे छोटे जे गावोगावचे पक्ष आहेत ते गिळंकृत करा, भाजपाने गिळंकृत करा, म्हणजे संपूर्णच टाकावेत असं ते म्हणाले. आणि मग टीका झाल्यावरती ते म्हणाले की मी असं म्हणालोच नाही. मग JP नड्डा म्हणाले होते ना विरोधी पक्षमुक्त सगळीकडेच भाजप करायचं म्हणून. त्याच पद्धतीने आपल्या विरोधात जी मंडळी आंदोलन करतायत, मग ते शेतकरी असतील त्यांच्यावर गोळीबार करा, लाठीमार करा, शोध सोडा, त्यांना खलिस्तानी म्हणा, त्यांना देशद्रोही म्हणा, त्यांना आंदोलनजीवी म्हणा, ही भाजपची पद्धत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर मग तिथे लाठीमार करायचा. मग लाठीमार केल्यानंतर त्यांच्या कळपामध्ये त्यांच्या ठिकाणी आसपास लोक सोडायचे काही आपले, मग काही मंत्र्यांना पाठवायचे. जरांगेंनी सांगितलं की मी नावही सांगेन, आज नावं सगळी सांगितली नाहीत, की काही आमदारसुद्धा त्यांच्या वर्तुळात वावरून फोडाफोडी करण्याचा कसा प्रयत्न चालला आहे, आंदोलन फोडण्याचा कसा प्रयत्न चालला आहे, आंदोलन बदनाम करण्याचा कसा प्रयत्न चालला आहे, आंदोलनाविरुद्ध षडयंत्र करण्याचा कसा प्रयत्न चालला आहे, हे जरांगे पाटील सांगतायत. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप काही माणसं उभे करून, एक महिला उभी करून, एक कोणते महाराज अचानकपणे प्रकटतो आणि आरोप करतो, हे सगळं कारस्थान हे फडणवीसांचं कारस्थान आहे, त्यांच्या बुद्धीतूनच हे आलेलं आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळी शक्ती ही देवेंद्रजींच्या हातात एकवटली आहे, त्यांना विचारल्याशिवाय पान हलत नाही असं ते म्हणाले. मी एकनाथ शिंदे देवेंद्रजी सांगतात तसंच करतायत. शिंदेंवर त्यांनी टीका केली, पण त्यांचा रोग अजितदादा आणि शिंदेंपेक्षा देवेंद्रजींवरती आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतंय की अशी ही लढाई काय तर लक्षात घ्या तुम्ही की देवेंद्रजींवरती त्यांचा संशय आहे, त्यांचा आरोप आहे. आणि देवेंद्रजींच्या जवळचे लोक आरोप कोणावर करतात? शरद पवारांवरती करतात. आणि मग हा कावा कोणाचा आहे, ही चाणक्य नीती कोणाची आहे, कपटी माणूस कोण आहे, हे मनोज जरांगे पाटील सांगताहेत. महाराष्ट्रातले अनेक जण म्हणत आहेत की महाराष्ट्राचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधक असं होतंच पूर्वीपासून, काही हरकत नाही. अगदी 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा फार तीव्रतेने लोक बोलत नव्हते, पण 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे भाजपनी फडणवीसांनी हे नासवलं आहे असं माझंही स्पष्ट मत आहे. आज देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हल्लाबोल करत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करून निघाले, पण यामधनं काय निघेल मला माहिती नाही.
मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे, ते टिको अशी आपण प्रार्थना करूया. पण हे आरक्षण द्यावं अशी सगळ्या विरोधकांची सुद्धा मागणी होती. विरोधकांचा या आरक्षणाला विरोध नव्हता, पण यांना विरोध करायचा तो शरद पवारांना. यांचं राजकारण आहे ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहे, काँग्रेसच्या विरोधात आहे आणि त्यांना बदनाम करण्यासाठी हे कुठलाही विषय भाजपवाले वापरत आहेत. आणि त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे जे महाविकास आघाडीमध्ये होते, आरक्षण जेव्हा टिकलं नाही तेव्हा सुद्धा ते महाविकास आघाडीमध्ये होते आणि त्यावेळी का आरक्षण टिकू शकलं नाही याचा युक्तिवाद ते महाविकासच्या बाजूनी करत होते हे लोक. आता मग टोप्या फिरवतात ते. म्हणजे महाशक्ती पक्ष फोडून जे आपल्याबरोबर जे नेते आणतात त्यांना आपली भाषा बोलायला लावतात, त्यांचे पोपट करतात ते. आपण म्हणू तेच त्यांना बोलायला लावतात. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे फडणवीस सांगतील तीच भाषा बोलणार, छगन भुजबळ फडणवीस सांगतील त्याच भाषेमध्ये बोलणार. जे आज आरोप करत आहेत मनोज जरांगेंवर, ते आरोप कोण करू पाहत आहे ते बघा. कोणाच्या इशाऱ्यानुसार ते चाललेलं आहे. आणि छगन भुजबळ म्हणतायत की आता आरक्षण मिळालं ना तुम्हाला, मग आता काय. मग छगन भुजबळ काय आधी म्हणत होते की कुणबी प्रमाणपत्राबद्दल हाहाकार महाराष्ट्रात माजेल, हे आम्ही सहन करणार नाही. मग आता का ते शांत झालेले. म्हणजे छगन भुजबळ हे कोणाची भाषा बोलत आहे. फडणवीस हे वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या पद्धतीने नाचवत आहेत आणि म्हणून त्यांच्या या कपट नीतीबद्दल राग आहे, कावेबाजपणाबद्दल राग आहे मनोज जरांगेंना. हे लक्षात घ्या. मुद्दा हा आहे. मुद्दा केवळ सगळे सोयरे हा मुद्दा नाही आहे. आंदोलना बदनाम करायचा, आरोप करायचे, अफवा पसरवायच्या, हे जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल मनोज जरांगेंना उद्वेग आहे. मला असं वाटतं की त्यांचा हा मुद्दा लक्षात घ्या आणि फडणवीस हा जो काही ही जी कपट नीती आहे ही थांबवा. तुम्ही तुमचं राजकारण जरूर करा, पण कपट नीती, कावेबाजपणा हा थांबवा. आणि तसा तो थांबला तर महाराष्ट्रातलं गढूळलेलं वातावरण सुधारेल, एवढंच मला म्हणायचं आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. इतकंच, इथेच थांबतो. नमस्कार.